बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहर येथे नांदुरा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे। या रेल्वे स्थानकाचे काम लवकरच पूर्णत्वास जात आहे। तरी येथे बांधण्यात येणाऱ्या 2 कमानीपैकी मुख्य प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ माँसाहेब प्रवेशद्वार असे नाव देण्यात यावे, कारण बुलढाणा जिल्ह्यात माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या जिल्ह्याला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे। दरवर्षी 12 जानेवारीला माँसाहेब जिजाऊंचा जन्मदिवस म्हणून त्यांच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे संपूर्ण भारतातून लाखो लोक दर्शनाला येतात। तरी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जिल्ह्यातील नांदुरा तालुका स्थित नांदुरा शहरातील रेल्वे स्थानक प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ माँसाहेब प्रवेशद्वार असे नाव देण्यात यावे। तसेच याच रेल्वे स्थानकाच्या निर्गमनद्वारास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक विनोद वनारे, ज्येष्ठ समाजसेवक अशोक घणोकार, संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे, सचिन बाठे, सचिन गणगे, हरी जुमडे व इतर 411 लोकांच्या सह्या आहेत। 9 नोव्हेंबर 2023 रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने आम्ही नांदुरा रेल्वे स्थानक येथील स्टेशन प्रबंधक यांना निवेदन दिलं आहे, ज्यामध्ये नमूद आहे की नांदुरा रेल्वे स्थानकाचे जे काम आहे ते फार प्रगतीपथावर आहे। हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे। तरी येथे जे नियोजित ज्या 2 कमानी होणार आहेत, यामध्ये जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला राजमाता जिजाऊ माँसाहेब प्रवेशद्वार असे नाव देण्यात यावे। तसेच जो बाहेर जाण्याचा रस्ता आहे त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्गमनद्वार असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आम्ही संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने आज केली आहे। आणि याकरता आम्ही आज 500 सह्यांचं निवेदन माननीय स्टेशन प्रबंधक यांच्याकडे दिलं आहे। तसे याच्या प्रतिलिपी केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे मंत्री तसेच रेल्वे संबंधित जेवढे सर्व डिपार्टमेंट आहेत त्या सर्वांना आम्ही याच्या प्रतिलिपी पाठवल्या आहेत। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।